So today we have to see extension of range of d-Arsonval moment as voltmeter. आता आपण लास्ट लेक्चर बघितलं होतं की ॲमीटरची रेंज म्हणजे डी-आर्सोनवल मुवमेंट जी आहे बेसिक मुवमेंट तिला ॲमीटर म्हणून वापरायचं असेल तर तिला मॅक्झिमम करंट जो आहे तो शंट मधून म्हणजे पॅरलल रेजिस्टन्स मधून जाईल अशी अरेंजमेंट केली जाते. तर या व्होल्टमीटर म्हणून जर तीच रेंज वापरायची असेल आपल्याला तर काय करावं लागतं तर ते मी तुम्हाला सांगतो इथे. D-Arsonval basic movement is converted into voltmeter by connecting a series resistance with it. This series resistance is known as multiplier. लक्षात घ्या, ॲमीटरची रेंज वाढवायची जेव्हा असते तेव्हा जो रेजिस्टन्स पॅरलल मध्ये लावला जातो आणि त्याला म्हटलं जातं शंट. तसं या डी-आर्सोनवल मुवमेंटला जेव्हा व्होल्टमीटर म्हणून वापरायचं असतं तेव्हा जो रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावला जातो त्याला काय म्हणतात? मल्टीप्लायर. काय म्हणतात? मल्टीप्लायर. सो दिस series resistance is called as multiplier. The combination of the meter movement and multiplier is put across the circuit whose voltage is to be measured. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की सिरीज कनेक्शन मध्ये काय करतो आपण? व्होल्टेज जे आहे ते डिवाइड होतं. सिरीज कनेक्शन मध्ये व्होल्टेज डिवाइड होतं, पॅरलल कनेक्शन मध्ये करंट डिवाइड होतो. हैसून 500 रुपये रिटर्न, हैसून 400 रुपये रिटर्न. साहिल, ए साहिल थोडं म्यूट करशील का? हा, तर आपण बघत होतो ॲमीटर मध्ये जो शंट रेजिस्टन्स लावतात त्याच्यामधून जो मॅक्झिमम करंट आहे तो आपण डिवाइड करतो. इथे आपल्याला काय करायचं आहे तर ही मुवमेंट जी आहे तर त्याच्यामधून जाणारा जो करंट आहे तो आपल्याला लिमिट करायचा आहे आणि त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे मुवमेंटच्या अक्रॉसचं ते आपल्याला काय करायचं आहे? कमी करायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल तर ते व्होल्टेज डिवाइड करण्यासाठी आपल्याला सिरीज मध्ये रेजिस्टन्स लावायला लागेल आणि सिरीज मध्ये रेजिस्टन्स लावला की अल्टिमेटली त्या सर्किटचा रेजिस्टन्स जो आहे तो वाढेल आणि सर्किटचा रेजिस्टन्स वाढला की अकॉर्डिंग टू ओम्स लॉ त्यामधून जाणारा करंट जो आहे तो ऑटोमॅटिक लिमिट होतो. लक्षात घ्या, तर या कॉइलचा रेजिस्टन्स मुवमेंटच्या कॉइलचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी असतो आणि अशा कमी रेजिस्टन्स कमी असतो. दुसरी गोष्ट त्याची वायर जी आहे ती पण एकदम थिन असते. मग अशामधून जर तुम्ही सप्लाय व्होल्टेज जर जाऊ दिलं, समजा 300 वोल्ट किंवा 230 वोल्टला जर हे कनेक्ट केलं तर काय होणार? ती कॉइल जळून जाणार. असं होऊ नये म्हणून आपण त्याचा करंट लिमिट करण्यासाठी तसंच त्याच्या अक्रॉस व्होल्टेज जे आहे ते डिवाइड करण्यासाठी त्याच्या सिरीज मध्ये रेजिस्टन्स लावतो आणि त्यालाच काय म्हणतो? मल्टीप्लायर असं आपण म्हणतो. काय म्हणतो? मल्टीप्लायर. सो range of extension of d-Arsonval moment as voltmeter. So the value of multiplier required to extend the voltage range is calculated as under काय लिहिलं इथे? let Im. So Im is equal to I full scale म्हणजेच the movement मधून जाणारा असा करंट की ज्यामुळे तुम्हाला मीटर जो आहे तो फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो. तर त्याला म्हणायचं फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ऑफ मीटर. म्हणजे तुमच्या मीटर जो असतो त्याला एका बाजूला 0 लिहिलेलं असतं, दुसऱ्या बाजूला 230 वोल्ट लिहिलेलं असतं, 300 वोल्ट असतं समजा. तर 300 वोल्ट ला डेव्हिएट होण्यासाठी डिफ्लेक्ट होण्यासाठी मीटर जो करंट तुम्हाला लागतो त्याला म्हणतात आय मीटर किंवा आय फुल स्केल असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. त्यानंतर आर एम म्हणजे काय? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ मीटर मुवमेंट. सो त्या मीटरची स्वतःचा रेजिस्टन्स, त्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स, मीटरला जी मुवमेंट वापरले त्याच्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स त्याला तुम्ही काय म्हणणार? आर एम असं म्हणणार. हा बघा, हा ठीक आहे. त्याच्यानंतर आर एस. सो आर एस इज दी रेजिस्टन्स ऑफ दी मल्टीप्लायर. हा जो मल्टीप्लायर म्हणजे सिरीज मध्ये जो रेजिस्टन्स तुम्ही जोडलेला आहे त्याचा रेजिस्टन्स त्याला म्हणताय आर एस. त्याच्यानंतर स्मॉल व्ही म्हणजे व्होल्टेज अक्रॉस दी मीटर मुवमेंट. आणि त्याच्यानंतर हॅलो, माझं एक लेक्चर चालू आहे, मी तुम्हाला 2 वाजता कॉल करतो. जरा प्लीज मला थोडासा वेळ द्या.
सो व्होल्टेज अक्रॉस दी मुवमेंट काय असेल, व्ही इज इक्वल टू आय एम इंटू आर एम हे. ओके, आणि टोटल सप्लाय व्होल्टेज काय असेल तर व्ही इंटू इन ब्रॅकेट आर एम प्लस आर एस, म्हणजे हे टोटल रेजिस्टन्स या ब्रँचचा. ठीक आहे, तर हे जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा तुम्हाला मिळेल इथे आर एस इज इक्वल टू व्ही बाय आय एम मायनस आर एम. So we can also express the results in terms of multiplying factor of multiplier. So multiplying factor is equal to M is equal to V by V. So supply voltage divided by the voltage across the movement. ठीक आहे, तसं आपण तिकडे M is equal to एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ एमिटर बघताना बघत होतो, M is equal to I by I बघत होतो. So कॅपिटल V इज इक्वल टू आय एम आर एम प्लस आर एस आणि स्मॉल v म्हणजे आय एम इंटू आर एम. सो इथे जर याला सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला मिळेल आय एम बाय एम म्हणजे 1 आणि आर एम प्लस आर एस डिवायडेड बाय आर एम प्लस आर एस डिवायडेड बाय आर एम हे राहील. सो बाय सिम्प्लिफाईंग दिस वी कॅन से 1 प्लस आर एस बाय आर एम. सो रेजिस्टन्स ऑफ मल्टिप्लायर. सो इन टर्म्स ऑफ मल्टिप्लाइंग फॅक्टर जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता आर एस इज इक्वल टू एम मायनस 1 इंटू आर एम. नेक्स्ट स्लाइड. कन्स्ट्रक्शन ऑफ मल्टिप्लायर्स. हे मल्टिप्लायर कसे बनवले जातात हे बघितलं होतं आपण ऍक्च्युली. सो दी essential requirements of multiplier are the resistance should not change with time. म्हणजे या जो तुम्ही मल्टिप्लायर म्हणून जो रेजिस्टन्स वापरणार आहात त्याचा रेजिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम जो आहे तो कॉन्स्टंट पाहिजे, त्याच्यामध्ये कोणताही चेंज होता नाही. द चेंज इन देअर रेजिस्टन्स विथ टेम्परेचर शुड बी स्मॉल. सो इट शुड बी काय पाहिजे आपल्याला हा रेजिस्टन्स. So it should not get affected by the temperature change. टेम्परेचर मध्ये चेंज झाला तरी या रेजिस्टन्स मध्ये चेंज होता नाही. तुम्ही बघितला होता दोन टाईपची मटेरियल असतात, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असं एक मटेरियल असतं आणि दुसरं असतं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ मटेरियल. तर या दोघांपैकी आपल्याला जो रेजिस्टन्स पाहिजे तो कसा पाहिजे तर याच्यावर कोणताही चेंज या टेम्परेचरचा होता नाही. So next is they should be non-inductively wound for AC meters. So इंडक्टन्स हा जो आहे हा AC मीटर मध्ये खूप इफेक्ट करतो रीडिंग वर, त्याच्यामुळे नॉन इंडक्टिव्ह टाइपचा रेजिस्टन्स आपल्याला पाहिजे. सो द रेजिस्टन्स मटेरियल्स युज्ड फॉर मल्टिप्लायर्स आर मॅग्नीन अँड कॉन्स्टंट टॅन. मल्टिप्लायर म्हणून कोणती मटेरियल लक्षात घ्या, तुम्हाला जिथे कॉन्स्टंट रेजिस्टन्स पाहिजे असतो जो इरिस्पेक्टिव्ह ऑफ टेम्परेचर इफेक्ट जो असतो अशा प्रकारचा रेजिस्टन्स जेव्हा पाहिजे असतो तेव्हा तुम्हाला मॅग्नीन आणि कॉन्स्टंट टॅन हेच वापरावं लागेल. सो इथे एक एक्झाम्पल दाखवलंय. मुव्हिंग कॉइल इंस्ट्रुमेंट gives a full scale deflection of 10 milliampere when the potential difference across its terminal is 100 millivolt. Calculate the shunt resistance for full scale deflection corresponding to 100 amperes. आणि दुसरं series resistance for full scale deflection reading with 1000 volts. So calculate the power dissipation इन ईच केस. आता आपल्याला काय करायचंय, हा मीटर जो आहे सो मीटर करंट आय एम 10 मिली एम्पियर हा झाला फुल स्केल डिफ्लेक्शन, म्हणजे तुमचा मीटर जो आहे तो फुल स्केल रिडिंग त्याचं जे आहे ते किती पाहिजे 10 मिली एम्पियर पर्यंत पाहिजे आपल्याला. 10 मिली एम्पियर पेक्षा जास्त करंट त्या मीटर मधून जाता नाही, लक्षात घ्या. म्हणून त्याला आय एम किंवा आपण म्हणतो आय एफ फुल स्केल डिफ्लेक्शन आय एफ एल एफ एस डी. ठीक आहे. सो मीटर करंट 10 मिली एम्पियर घ्या. मीटर रेजिस्टन्स जो आहे तो कसा काढणार 10 मिली वोल्ट डिवायडेड बाय 10 मिली एम्पियर म्हणजे तुम्हाला मीटर रेजिस्टन्स मिळेल 10 ओहम. लक्षात घ्या. आता तुम्ही तुमच्याकडे काय काय आहे तर मीटर करंट आहे, मीटर रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. आता शंट मल्टिप्लाइंग फॅक्टर. सो शंट मल्टिप्लाइंग फॅक्टरचा फॉर्म्युला दी रेटेड करंट
divided by the meter current. So I by Im. So 10 divided by 10 into 10 raised to minus 3 बरोबर मिली अँपियर. लक्षात घ्या. म्हणजे येईल m is equal to 10,000. So RSH is equal to RM divided by m minus 1 हा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर काय केलात, ही व्हॅल्यू घातलात या, तर तुम्हाला मिळेल 0.001 ओम. दॅट इज द स्मॉल रेजिस्टन्स which is added called as shunt resistance. So maximum current flowing through the shunt resistance and the coil, जी कॉइल आहे ती काय होईल, सेव्ड फ्रॉम दी हायर करंट. हायर करंट जो आहे तो या मिनिमम रेजिस्टन्स मधून जाईल. लक्षात घ्या. आणि ती कॉइल जी आहे त्याच्यामधून मॅक्झिमम करंट किती जाऊ शकेल या कंडिशनला, 10 मिली अँपियर एवढा जाऊ शकतो. लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुमची कॉइल जी आहे तर ती कॉइल काय होईल, या कॉइल जी आहे ती जळण्यापासून वाचेल. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पॉवर डिसिपेशन. पॉवर डिसिपेशन तुम्ही कसं काढता, सो व्ही इंटू, आता हा कशासाठी वापरणार आहात तुम्ही, इथे दिसतंय बघा 100 अँपियर साठी वापरणार आहात इथे. तो व्ही इंटू आय जर केला तर पॉवर डिसिपेशन मिळेल तुम्हाला. सो 100 मिली वोल्ट आणि त्याचं व्होल्टेज जे आहे ते 100 मिली वोल्ट इंटू करंट 100 अँपियर. सो इट बिकम्स दी 10 वॅट. दॅट इज दी पॉवर डेसिपेशन. त्याच्यानंतर व्होल्टेज मल्टिप्लाइंग फॅक्टर. सो व्ही बाय व्ही. सो व्ही बाय व्ही 1000 डिवायडेड बाय कितीसाठी वापरायचं तुम्हाला, फुल स्केल रिडिंग आहे त्याचं 1000 वोल्ट. म्हणजे हायर व्होल्टेज तुम्ही 1000 वोल्ट देणार तुम्ही त्याला. आणि तुमच्याकडे स्मॉल व्ही ची व्हॅल्यू आहे बघा. स्मॉल ची व्हॅल्यू आहे 100 मिली वोल्ट. सो 100 इंटू 10 रेज टू मायनस 3. सो एम इज इक्वल टू 10,000. तेच या फॉर्म्युला मध्ये घाला. आर एस इज इक्वल टू एम मायनस 1 इंटू आर एम. हे दोन फॉर्म्युले फक्त लक्षात घ्या. दोन फॉर्म्युले लक्षात ठेवला की काय होणार, तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल सोडवता येणार. कोणकोणते दोन फॉर्म्युले, एक तर हा एम म्हणजे काय असतं, तर रेटेड व्हॅल्यू ऑफ करंट डिवायडेड बाय दी मीटर करंट. तसंच या व्होल्टेजच्या मल्टिप्लाइंग फॅक्टर मधला एम काय असतो, हा एम दी सप्लाय व्होल्टेज डिवायडेड बाय व्होल्टेज अक्रॉस मीटर व्ही बाय व्ही. दोन्ही अनालॉजी सेम आहेत लक्षात ठेवा. शंटच्या वेळी आय बाय आय एम आणि मल्टिप्लायरच्या वेळी व्ही बाय व्ही. लक्षात घ्या. आणि फॉर्म्युला कोणता आहे, रेजिस्टन्स, शंट रेजिस्टन्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला लक्षात घ्या. आर एस एच इज इक्वल टू काय असतो, आर हा आर एस एच इज इक्वल टू आर एम म्हणू शकता तुम्ही. आर एम डिवायडेड बाय एम मायनस 1. आर एम डिवायडेड बाय म्हणजे मीटर रेजिस्टन्स डिवायडेड बाय एम मायनस 1, वेअर एम इज इक्वल टू आय बाय आय एम. लक्षात घ्या. आणि मल्टिप्लायर जेव्हा करायचं असेल तेव्हा काय फॉर्म्युला आहे, हा आर एस इज इक्वल टू एम मायनस 1, हा एम मायनस 1 आर एम. हे दोन फॉर्म्युले लक्षात घ्या फक्त, लगेच तुमच्या लक्षात येईल. शंट म्हटलात की डिनोमिनेटरला एम मायनस 1 येतो आणि मल्टिप्लायर म्हटलात की न्यूमरेटरला एम मायनस 1 येतो. लक्षात घ्या. शंट म्हणजे डिवाइड करणे करंट आणि मल्टिप्लायर म्हणजे त्याला मल्टिप्लाय करणे. याच्यावर तुमच्या लक्षात येईल एम मायनस 1 हा जो आहे हा शंट जेव्हा काढायचा असेल तेव्हा कुठे येणार, डिवाइड करणार आणि मल्टिप्लाय करण्यासाठी मल्टिप्लाय करणार. एवढं लक्षात ठेवा. हे दोन फॉर्म्युले प्लस हे एम चे फॉर्म्युले एवढे लक्षात ठेवलात की एक्झाम्पल, आणि 100% येणार एक्झाम्पल, म्हणजे 4 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. हे फक्त काय तुमची इच्छा पाहिजे हे सोडवायचं. एकदम सोपं एक्झाम्पल असतं बघा. नेक्स्ट पॉइंट इज सेन्सिटिव्हिटी. व्हॉट इज मीन बाय सेन्सिटिव्हिटी. आपण गेल्या वेळी ऍक्च्युली सेन्सिटिव्हिटीवर येऊन थांबलो होतो. So sensitivity, the current sensitivity is defined as deflection per unit current, and this is equal to the ratio of constant G of electrical system divided by control spring constant K. So hence for sensitivity to be large, G should be large and K should be small.
लक्षात घ्या, सेन्सिटिव्हिटी याचा अर्थ काय, आउटपुट व्हॅल्यू डिवायडेड बाय इनपुट व्हॅल्यू. आता आउटपुट जे आहे ते तुम्हाला कशावर मिळेल किंवा सेन्सिटिव्हिटी कशी समजेल तुम्हाला, तर करंट जो आहे तो जी ने तुम्ही आता म्हणताय, करंट रेशो जी ने दाखवतो आपण, आणि स्प्रिंग कॉन्स्टंट जो आहे तो या करंटच्या अपोजिट डायरेक्शनने असतो, तर तो के असतो. लक्षात घ्या. तर हे जेव्हा दोघे बॅलन्स होतील म्हणजे जी शुड बी लार्ज अँड के शुड बी स्मॉल, या दोघांमुळे तुम्हाला काय मिळेल, प्रॉपर जी सेन्सिटिव्हिटी आहे ती मिळेल. लक्षात घ्या. सो ऑन दी, हे बघा इथे म्हटलेलं आहे, फॉर अ गिवन कॉइल एरिया ए and constant flux density G can be increased when the coil is wound with many turns of thin wire, while K is made small by using light flat spring. K ची व्हॅल्यू कमी करण्यासाठी आपण काय करतो, हेअर स्प्रिंग वापरतो, त्याला काय म्हणतात, हेअर स्प्रिंग. लक्षात घ्या, म्हणजे केसासारख्या बारीक स्प्रिंग फॉस्फर ब्रॉन्झ मटेरियलच्या ज्या असतात त्या लाईटली पिवोटेड करतो आपण, आणि काय करतो, तर जी ची व्हॅल्यू कमी करण्यासाठी आपण थिन वायर वापरतो. ओके. सो ऑन दी कॉन्ट्ररी, लेस सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट इज वाउंड विथ फ्यू टर्न्स अँड थिक वायर अँड हॅज अ स्टीफर स्प्रिंग. म्हणजे जाड स्प्रिंग आणि जाड वायर वापरले की जी आणि आहेत त्या काय होतात, दोघांच्या व्हॅल्यू पुन्हा हा दोघांच्याही व्हॅल्यू ज्या आहेत त्या काय होतात, कमी होतात, आणि तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते सेन्सिटिव्ह होतं. जर जाड वापरल्या तर सेन्सिटिव्हिटी कमी होते. Thus, as a general rule may be stated that sensitive instrument will have a large resistance because it is wound with many tons of fine wire. As a basis of comparison between instruments of different sensitivities, the sensitivity of instrument may be defined as a current necessary to give full scale deflection. Modern moving coil instruments has sensitivity in the range of 25 microampere to 10 milliampere. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मुवमेंट जी आहे ती आपल्याला काय पाहिजे, तर थोडीशी थिन वायर आणि मेनी टर्न्स असणारी मुवमेंट पाहिजे, जेणेकरून काय होईल, तर तुम्हाला जी सेन्सिटिव्हिटी पाहिजे ती प्रॉपर सेन्सिटिव्हिटी मिळेल. लक्षात घ्या. आणि म्हणून जी कॉईल असते या मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरलेली ती अतिशय बारीक वापरलेली असते. सो वोल्ट मीटर सेन्सिटिव्हिटी अँड लोडिंग इफेक्ट, as stated above, the resistance of meter is an indication of its sensitivity. So it is usual practice to specify the sensitivity of voltmeter in terms of ohms per volt. The sensitivity of voltmeter is defined as the 1 divided by 1 full scale deflection. So inverse of full scale deflection, ohm per volts, current required for full scale deflection म्हटलं आपण. So the voltage sensitivity SV of voltmeter may be used to advantage in the sensitivity method of calculating the multiplier in the DC voltmeter. सो त्याच्यासाठी आपण कसं घेतो, R1 इज इक्वल टू SVV1 मायनस RM. सो आता तुम्हाला RM म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, समजा सेन्सिटिव्हिटी वाढवायची आहे तर तुम्ही काय करणार, RM जो आहे त्याच्यामध्ये अजून R1 ऍड केला, R2 ऍड केला, R3 ऍड केला, अशा प्रकारे तुम्ही सेन्सिटिव्हिटी ऍडजस्ट करण्यासाठी काय करणार आहात, प्रोसिजर करणार आहात. सो मल्टी रेंज व्होल्ट मीटर इथे दाखवलाय बघा, कसं काय मल्टी रेंज करायचा, तर RS1, RS2, RS3, RS4 हे काय करायचे, वेगवेगळ्या व्हॅल्यूचे रेजिस्टन्स ऍड करायचे, such that the same movement can be used for multi ranges. So moving iron instrument, आता आपण आतापर्यंत बघितली होती मूविंग कॉइल इंस्ट्रुमेंट, PMMC, परमनंट मॅग्नेट मूविंग कॉइल इंस्ट्रुमेंट. आता आपण म्हणतोय moving iron instrument. The name itself says that moving iron. मूविंग कॉइल इन्स्ट्रुमेंट मध्ये काय होत होतं,
परमनंट मॅग्नेट होता आणि मुव्हिंग कॉईल होती. कॉईल जी आहे ती मध्ये बसवलेली होती, दोन्ही बाजूला पिवोट केलेली होती, बरोबर. आणि त्यालाच काय अटॅच केलेला होता, तर पॉइंटर जो आहे तो त्या कॉईललाच अटॅच केलेला होता इन केस ऑफ मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट्स. आता हा अनदर टाइप आपण बघतोय, मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट्स. आता मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट म्हणजे नेमकं काय? अ प्लेट or a vein of soft iron or high permeability steel forms the moving element of a system. म्हणजे मगाच्या ज्या पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट मध्ये काय वापरलेलं होतं आपण? कॉईल वापरली होती ऍज अ मुव्हिंग कॉईल म्हणतो आपण ज्याला. तर इथे काय वापरलेलं आहे? मुव्हिंग आयर्नची एक व्हेन वापरलेली आहे, प्लेट वापरलेली आहे, लक्षात घ्या. This iron vein is so situated that it can move in a magnetic field produced by stationary coil. म्हणजे ती जी व्हेन आहे ती कशावर बसवलेली आहे? एका शाफ्टला बसवलेली आहे ती व्हेन, आणि फ्री टू रोटेट आहे, जी कशामध्ये आहे? एका कॉईल मध्ये ठेवलेली आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. The coil is excited by the current or voltage under measurement. When the coil is excited, it becomes an electromagnet and the iron moves in such a way that so as to increase the flux of electromagnet. This is because the vein tries to occupy the position of minimum reluctance. So इथे बघितला तर तुमच्या लक्षात येईल, हा दोन व्हेन दिसतात बघा. एक मुव्हेबल व्हेन आहे आणि दुसरी कोणती आहे? ही बघा, ही जी दिसते ही मुव्हेबल व्हेन आहे. ही कशाला जोडलेली आहे? एका शाफ्टला जोडलेली आहे. ही मुव्हेबल व्हेन आहे, लक्षात घ्या. आणि ही दुसरी जी आहे याला म्हणणार तुम्ही फिक्स व्हेन. दोन व्हेन आहेत आणि हा कट सेक्शन दाखवलाय जो एका कॉइलचा कट सेक्शन आहे. हा जो दिसतोय तुम्हाला बाहेरून, हा कट सेक्शन आहे, एका कॉइलचा कट सेक्शन आहे, लक्षात घ्या. सो इथे तुम्हाला त्याचा व्हर्टिकल व्ह्यू दाखवलेला आहे बघा. दिस इज अ फिक्स व्हेन अँड दिस वन इज मुव्हिंग व्हेन. या दोन व्हेन ज्या आहेत, आता काय होईल लक्षात घ्या. वेन करंट फ्लोईंग थ्रू दिस कॉइल, या कॉइल मधून जेव्हा करंट फ्लो होईल, काय होईल? दी फ्लक्स सेटअप इन दॅट कॉइल. या कॉइलच्या आजूबाजूला फ्लक्स सेटअप होईल. आता हे कोणत्या प्रकारचा फ्लक्स आहे? तर मॅग्नेटिक फ्लक्स आहे. दॅट फ्लक्स गेट लिंक विथ दिस सॉफ्ट आयर्न व्हेन्स. ते जे फ्लक्स आहे हे सॉफ्ट आयर्नच्या ह्या ज्या व्हेन आहेत दोन, या व्हेनची लिंक होईल. आता सेम फ्लक्स जर या दोन व्हेनची लिंक झालं, लक्षात घ्या, तर हे काय होतील? दोज बिकम्स अ इलेक्ट्रोमॅग्नेट. हे दोघे कोण होतील? इलेक्ट्रोमॅग्नेट होतील. फिक्स व्हेन आणि ही मुव्हिंग व्हेन आहे, या दोन्ही काय होतील? इलेक्ट्रोमॅग्नेट होतील. आणि जेव्हा हे इलेक्ट्रोमॅग्नेट होतील त्यावेळी एकमेकांना सेम फ्लक्स मुळे तयार झालेले इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत, त्यामुळे यांच्यावरच्या पोलॅरिटीज पण सेम असतील. आणि सेम पोलॅरिटीज असतील तर काय होणार? इट शोज अट्रॅक्शन ऑर रिपल्शन फोर्स. इट शोज दी रिपल्शन फोर्स. या दोघांमध्ये रिपल्शन होईल आणि रिपल्शन झाल्यामुळे ही जी मुव्हिंग व्हेन आहे, फिक्स व्हेन तर आपल्या जागी आहे, मग मुव्हिंग व्हेन जी आहे ती तुम्ही शाफ्टला जोडलेली आहे. सो काय होईल? हा शाफ्ट जो आहे along axis rotate होईल, लक्षात घ्या. and that force is called as deflection force. ओके. आता हे दुसरं कन्स्ट्रक्शन आहे बघा, इथे दिसतंय तुम्हाला कोएक्सियल व्हेन टाइप कन्स्ट्रक्शन, ज्याच्यामध्ये हे राऊंड, ही दिसते तुम्हाला, ही राऊंड कॉइल आहे, ठीक आहे. ही राऊंड कॉइल जी आहे त्याच्यामध्ये दोन व्हेन आहेत. ही फिक्स व्हेन, ही जी दिसते ही, आणि ही जी आहे ही ज्या शाफ्टला जोडलेली दिसते ती मुव्हिंग व्हेन आहे. सो याचा शेप फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. याचा शेप फार महत्वाचा आहे. एका बाजूला इथे दिसतोय तुम्हाला हा शेप जो आहे हा वाईड आहे, या साईडला दिसतोय नॅरो शेप आहे, लक्षात घ्या. वाईड आणि नॅरो शेप हे कशासाठी आहे? तर ही जी फिक्स व्हेन आहे ही जेव्हा काय होईल? मॅग्नेटाइज होईल, तेव्हा मिनिमम रिलक्टन्स पोझिशनला येईल. मग मॅक्झिमम रिलक्टन्स कुठे मिळेल आणि मिनिमम रिलक्टन्स कुठे मिळेल? तर मॅक्झिमम रिलक्टन्स म्हणजे इथे जे या दोघांमधला जो फोर्स आहे रिपल्शन फोर्स, तर हा रिपल्शन फोर्स या दोघांमधला या ठिकाणी जास्त असेल.
जसं जसं याची विड्थ कमी होईल तसा रिपल्शन फोर्स कमी होईल. याचा अर्थ ही मुव्हेबल व्हेन जी आहे तिची डायरेक्शन कशावर अवलंबून आहे, तर या रिलक्टन्स वर अवलंबून आहे. म्हणजे मॅक्झिमम रिलक्टन्स कडून मिनिमम रिलक्टन्स कडे अशी याची डायरेक्शन असेल. लक्षात घ्या. तर याला हा झाला डिफ्लेक्शन फोर्स. मग कंट्रोल फोर्स कुठून तयार होतो, तर कंट्रोल फोर्स जो आहे तो या स्प्रिंग मधून मिळतो, विच इज अपोजिट टू दी डिफ्लेक्शन फोर्स. असे दोन फोर्स वापरून आपण काय करतो, हा जो मीटर आहे त्याचं ऑपरेशन जे आहे किंवा त्याचा जो त्याचा पॉइंटर जो आहे तो स्टेबल करतो. लक्षात घ्या. जर कंट्रोल स्प्रिंग नसेल, समजा कंट्रोल स्प्रिंग आपण बसवली नाही, तर काय होईल, तुमच्या या कॉइल मधून कितीही करंट जरी गेला तरी हा जो मुव्हिंग व्हेन जी आहे ती कुठच्या पोझिशनला येईल, मिनिमम रिलक्टन्स पोझिशनला येईल. आणि मिनिमम रिलक्टन्स पोझिशनला म्हणजेच मॅक्झिमम पोझिशनला येईल. पण आपल्याला काय पाहिजे, तर आउटपुट ऑफ मीटर और डिफ्लेक्शन शुड बी प्रपोर्शनल टू इनपुट क्वांटिटी. म्हणून आपण काय करतोय, इथे कंट्रोल स्प्रिंग वापरतोय, सो दॅट दी कंट्रोलिंग फोर्स किंवा कंट्रोलिंग टॉर्क विच इज works in opposite direction to the deflecting torque, and meter shows the proportional value of the input quantity given to that meter. लक्षात घ्या. ओके, मला वाटतं आपण इथे थोडस थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, पुढचं जे त्याची डिटेल आहेत ती घेऊया. तर तुम्ही तुमचे कॅमेरे चालू करा, म्हणजे काय होईल, मला तुमची अटेंडन्स घेता येईल. ट्वेंटी पार्टिसिपंट्स are there, sir. कसे आहात सगळे? अरे कसे आहात सगळे? संतोषजी, अमर, कसे आहात सगळे? हा, सुचलं? काय म्हणताय, कसे आहात सगळे? आता हरकत नाही बोलायला. प्रद्युम्न, काय म्हणताय? गणपतीला ये आमच्या. आला नाहीच वाटतं गणपतीला. हा, हो सर, कधी येणार आहे? येतो. उद्या 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 सर बघतो. आता सध्या आत्याकडे आहे. आता मी मालवणात आहे. आता कुठे आहेस तू? सध्या मी आत्याकडे आहे. कुठे आत्या तुझी? घरी गेल्यावर सर येतो. कुठे आत्याचं गाडीवाडीतच आहे. हा, ओके ओके. उद्या आहे मी तळ्यामध्ये. हा सर. उद्या विसर्जन आहे ना, उद्या यायला हरकत नाही. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी प्रद्युम्नाला बोलवतो, कारण प्रद्युम्न माझ्या गावामध्ये राहतो, त्याच्यामुळे त्याच्या वतीने, तुमच्या सगळ्यांच्या वतीने तो येऊ दे. चालेल. दरवर्षी तुम्हाला हे घ्यावं लागतं, काय ते कॉमन ऑफ घ्यावा लागतो गणपतीसाठी. यावर्षी आपला ऑटोमॅटिक कॉमन ऑफ मिळालाय, नाही? चालेल, चला. हा, गुड डे. ठीक आहे सर, गुड डे.